हो प्रभो, नमस्तु नमस्तु नमस्तु. हा, पहा प्रभूंचं देवदर्शन. प्रभूंना आपण नमस्कार करतो आणि तो नमस्कार किती आपल्याला शक्ती देणार आहे, कारण हे आपण भावपूर्वक नमस्कार करतो आणि हा केलेला नमस्कार फलभूत ठरतो. किती फळ आहे त्याचं. जसं आपण एखादा धंदा करतो, व्यवसाय करतोय, तर त्याचं फळ असतं की एवढे पैसे मिळणार. तसं प्रभूंचं दर्शन केल्यानंतर आपल्याला काय फायदा मिळतो या संबंधी आपण चर्चा करतो आहोत, की जी दर्शन पाठ मध्ये सांगितलेले आहे. त्यामध्ये सांगितलं की हे देवांचे देव आहेत, असे सामान्य कोण देव नाहीये. ज्यांची चर्चा करतो, ज्यांच्या दर्शनाचं आपण महत्व पाहत आहोत, ते देव सामान्य देव नाहीयेत. ते कोण आहेत? देवांचे देव. म्हणजे काय आहेत? ह्या तीन लोकाचे स्वामी आहेत, अधिपती आहेत, असे अरिहंत प्रभू. या अरिहंत प्रभूंचं दर्शन केलं असताना पहिलं सांगितलं फायदा. पहिला कोणता फायदा सांगितला? पापनाशनम. सर्व पापाचा नाश होतो. बघा, फायदेच फायदे. दुसरं सांगितलं भगवंतांच्या दर्शनाने त्यावेळेस मानलं जाणारं जे उत्कृष्ट पुण्य आहे, याच्याद्वारे स्वर्ग सुखाची प्राप्ती होते. आणि त्या परिणामांनी भगवंतांचं दर्शन करतो आहोत, त्याच्याद्वारे जे आत्मदर्शन होत आहे, आपल्या स्वभावाचं आपल्याला भान होतं आणि याच्याद्वारे काय होतंय? मोक्षाची प्राप्ती होते. मोक्षाचं कारण आहे म्हटलं म्हणजे हा जीव मोक्ष मार्गस्थ होतो, की मोक्ष मार्गस्थ झाला तर मोक्षाला जाणारच. ज्या मार्गावरून चाललो आहोत त्या गावाला पोहोचणारच. हा मोक्षाचा मार्ग आहे. तो कुठं नेऊन ठेवणार आहे आपल्याला? मोक्षामध्ये. म्हणून मोक्षाचं साधन आहे. काय साधन आहे? भगवंतांचं दर्शन. म्हणून प्रभूंचं दर्शन आपण करतो आहोत का? हा, प्रभूंना आपल्या डोळ्यासमोर ठेवा. ज्या भगवंतांचं आपण रोज नामस्मरण केलं, त्यांच्या ठिकाणी नतमस्तक झालो, त्या प्रभूंचं काय आहे, आपण सतत जाप वगैरे केले, तर अशा प्रभूंना आपण पाहतो आहोत. त्या पाहण्याचं काय आहे, महत्व काय आहे? है ना? काय सांगितलं? दर्शनम देव देवस्य दर्शनम पापनाशनम दर्शनम स्वर्गसोपानम दर्शनम मोक्षसाधनम. पुढं, दर्शनेन जिनेन्द्राणां साधूनां वंदनेन च न चिरं तिष्ठते पापं छिद्रहस्ते यथोदकम. काय सांगितलं? ह्या जिनेंद्र भगवंतांचं दर्शन केलं असताना आणि त्याचबरोबर साधूंची वंदना केली असताना, जे साधू आहेत, आचार्य उपाध्याय साधू, हे सगळे साधूच आहेत की जे निर्ग्रंथ आहेत, 28 मूलगुणांचं पालन करणारे आहेत, है ना. अंतरंग बहिरंग परिग्रहाचा ज्यांनी त्याग केलेला आहे, अशा साधूंच्या वंदनेने काय होतं? न चिरम तिष्ठते पापम. कोणतंही पाप चिरकालपर्यंत टिकू शकत नाही. ते पाप लवकरात लवकर नष्ट होतं. कसं नष्ट होतं? तर छिद्र हस्ते यथोदकम. जसं हातामध्ये ओंजळीमध्ये घेतलेलं पाणी काय होतं? हळूहळू गळून जातं, नष्ट होऊन जातं, ओंजळ रिकामी होते. तसं भगवंतांचं दर्शन घेतलं असताना काय होतंय? सगळं पाप त्या ओंजळीतल्या पाण्याप्रमाणे गळून जातं आणि हा आत्मा कर्ममुक्त होतो. आता पुढे सांगतायत, वीतराग मुखम दृष्ट्वा
पद्मराग समप्रभम जन्म जन्म कृतं पापं दर्शनेन विनश्यति. भगवान आहेत. कसे आहेत? वीतराग मुखम दृष्ट्वा. भगवंतांचं मुख कसं आहे? वीतरागतेचं प्रगटीकरण करणार आहे. बघा भगवंतांकडे, त्या ठिकाणी कोणताही रागाचा अनुरागाचा भाव नाही. म्हणजे ते हसत नाहीत, कुणावर त्याशी कृपा दृष्टीने पाहत नाहीत आणि कुणासंबंधी द्वेष पण नाही, चिडलेले आहेत वगैरे असं बिलकुल नाही. भगवान रागद्वेषादी 18 दोषांनी रहित आहेत आणि त्यांचे हे परिणाम, त्यांची ही विशुद्धी त्यांच्या चेहऱ्यावर झळकत आहे. कारण आपला चेहरा आपले परिणाम सांगतो ना. जसं तुम्हाला वेदना होत आहेत तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतायत. तुम्हाला आनंद झाला तर तुमच्या चेहऱ्यावर दिसतो आहे. म्हणजे आपला चेहरा आपले परिणाम दाखवतो. तसं भगवंतांकडे पाहिलं की आपल्याला लक्षात येतं की ही शांत सौम्य मुद्रा काय आहे? त्यांच्या वितरागतेला दाखवत आहे. कोणतेही दोष नाहीत भगवंतांच्या ठिकाणी, कोणतीही आकुलता नाही, कोणतंही काय आहे संकल्प विकल्प नाहीत. अशी ही वितराग मुद्रा समता स्वरूपाचं काय आहे प्रगटीकरण करणारी ही मुद्रा पाहून. आणि कसं आहे त्यांचं मुख? पद्मराग समप्रभम. पद्मराग मणी जसा असतो त्याच्या समान ज्यांची प्रभा आहे, अत्यंत सौम्य अशी त्यांची मुद्रा, त्यांचं काय आहे प्रभा आहे आणि पूर्ण वितराग आहेत. सगळ्या प्रकारच्या दोषांनी रहित आहेत हे भगवान. आणि त्यांना पाहिलं असताना आता तिसऱ्यांदा सांगतात पहा, जन्म जन्म कृतं पापम दर्शनेन विनश्यति. किती आचार्य खात्री देत आहेत की भगवंतांच्या दर्शनाने पाप नष्ट होतच. पहिल्या श्लोकामध्ये पण सांगितलं पापाचा नाश होतो. दुसऱ्या श्लोकामध्ये पण सांगितलं की चिरकाल, कोणतंही पाप चिरकाल टिकू शकत नाही, त्या पापाचा नाश होतो. आता पुन्हा सांगतायत की नुसतं पाप नष्ट होत नाही, जन्मजन्मापर्यंतच, म्हणजे अनेक जन्मामध्ये अनेक प्रकारचं पाप आपण केलेलं आहे. आणि किती पण असू देत, कितीही जन्मापासूनच जरी पाप आपल्या जवळ असेल, ते कर्म साठलेले असतील तरी सुद्धा ते सर्व काय होतायत? दर्शनेन विनश्यति. ते सगळं पाप, ते सगळं कर्म, ते सगळं काय आहे कर्माचे विचित्र उदय भगवंतांच्या दर्शनाने नष्ट होतात. किती खात्रीपूर्वक सांगितलंय पहा. आपल्याला खात्री वाटली पाहिजे, आपल्याला विश्वास असला पाहिजे देवशास्त्र गुरूंच्या वचनावर की त्यांनी सांगितलं हे सत्यच आहे. भगवंतांचं दर्शन मी असं करणार की ज्यामुळे पूर्ण पाप नष्ट होईल. मग पहा आपल्या हातात आहे ना सगळं. भगवंतांचं दर्शन आपण असं केलं पाहिजे, उत्कृष्ट रूपाने त्यांना पाहिलं पाहिजे, डोळे भरून त्यांची वितरागता आपल्या जाणीवेत आली पाहिजे. त्यांचं ते काय आहे निष्परिग्रही स्वरूप, त्यांच्याजवळ काही सुद्धा नाही, लेश मात्र देखील परिग्रह नाही, असे हे भगवान. आणि कशी आहे समता दृष्टी आहे त्यांच्या ठिकाणी. प्रत्येक आपण ते भजन म्हणतो ना, निरखो अंग अंग जिनवर के जिनसे झलके शांति अपार. निरखो अंग अंग जिनवर के जिनसे झलके शांति अपार.
आणि त्यामध्ये प्रत्येक अवयवाचं वर्णन केलेलं आहे त्यांच्या. मग त्यामध्ये काय सांगितलं, हस्तयुगल जिनवर कहे हे चरण कमल जिनवर कहे घूमा सब संसार परक्षण भंगुर जगत में निज आत्म तत्व ही सार याते पद्मासन विराजे जिनसे झलके शांति अपार निरखो अंग अंग जिनवर के जिनसे झलके शांती अपार. काय सांगितलं, भगवंतांचं एक एक अंग पहा, ते आपल्याला सर्व काही संसाराची क्षणभंगुरता आणि आत्मस्वरूपाची शाश्वतता दाखवतात. हे सगळं शरीर, ह्याचे हे अवयव, याच्याद्वारे आपण जे काही सगळं भोगलेलं आहे हे सगळं क्षणिक आहे, नष्ट होणार आहे. यामध्ये सांगितलं चरण कमल जिनवर कहे, भगवंतांचे चरण कमल काय सांगतायत, भगवान कसे बसलेले आहेत, एक तर खड्गासनात असणार, नाहीतर एक तर पद्मासनामध्ये. मग हे बसलेले भगवान असो नाहीतर खडे असो, तर ते सांगतायत की घुमा सब संसार, आतापर्यंत सर्व संसारामध्ये फिरत राहिलो, या गतीतून त्या गतीत, त्या गतीतून त्या गतीत, असं चक्र फिरत राहिलो ना, परंतु सुख क्षणभर देखील मिळालं नाही. या क्षणभंगुर जगामध्ये काय, निज आत्मतत्व ही सार, आपलं आत्मतत्व आहे, जीवतत्व आहे, तेच सारभूत आहे, हे समजून त्यांनी काय केलं, पद्मासन धारण केलं. आता काय आहे, कुठं जायलाच नको, कारण चारी गतीमध्ये फिरून पाहिलं आपण, चतुर्गतीमध्ये भ्रमण केलं ना, केलं, परंतु सुख आपल्याला लेश मात्र देखील मिळालं नाही. म्हणजे यामध्ये हे सांगायचंय की आता बस, चार गतीमध्ये भ्रमण करणं नको, म्हणून मी आता ध्यान करतो, मी माझ्या स्वभावाला जाणतो. अशा प्रकारे भगवान त्यांचे चरण कमल आपल्याला उपदेश देतात. तसंच भगवंतांचे हस्तयुगल काय सांगतायत, सगळं केलं जगामध्ये, आपल्याला वाटतं ना मी हे केलं ते केलं, हे करायचंय ते करायचंय, म्हणजे सारखं आपण काय करतो, करण्याचे भाव करतो. या हातांनी सगळं काही केलं, परंतु त्याच्याद्वारे काय होत नाही, तृप्ती होत नाही, त्याच्याद्वारे आपण शांतीला प्राप्त होत नाहीत. म्हणून भगवान काय आहेत, हातावर हात ठेवून बसले, ध्यानस्थ मुद्रा आहे ना ती, हातावर हात ठेवला, डाव्या हातावर उजवा हात ठेवून बसलेले, सांगतायत ध्यान करा. ध्यान हेच काय आहे, प्रयोजनभूत आहे, काय करण्यामध्ये सुख नाही, कृतकृत्यता सांगितली. म्हणजे हा आत्मा कृतकृत्य, काय करणं हे हा माझा स्वभाव नाही, तर जाणणं माझा स्वभाव आहे. अशा रीतीने त्यांचे हात आपल्याला उपदेश देत आहेत. तसंच त्यांचे डोळे, लोचन द्वय जिणवर कहे देखा सब संसार, हा सगळा संसार पाहून झाला, सगळीकडे पाहिलं, परंतु सुख क्षण मात्र देखील मिळालं नाही. म्हणून काय केलं, भगवंतांनी नासाग्र दृष्टी केली की नाही, आता मला पाहायचं पण नाही बाहेर आणि काय करायचं नाही, झोपायचं पण नाही, मी जागृत राहणार आत्मस्वभावामध्ये. आणि अर्धून मिलित असे ते नेत्र आहेत की ते सांगतायत की समता स्वरूप, सहजता सांगतायत
की ध्यानामध्ये राहा. आपलं लक्ष उपयोग ध्यानामध्ये असेल तर अवयव हे सहज राहतात आणि त्यामध्ये दृष्टी ही नासाग्र आपोआपच होते. म्हणजे सहजता दाखवली. या पद्धतीने तिथं सांगितलं की सगळे अवयव भगवंतांची मुखमुद्रा सांगितली, अगदी शांत आहे, सौम्य आहे. म्हणजे सगळं पाहून आपल्याला भगवान न सांगता सगळा उपदेश मिळू शकतो. विदेह क्षेत्रामध्ये तर साक्षात भगवंतांची दिव्य ध्वनी फिरत आहे. पण आपली उपयोगाची तेवढी सूक्ष्मता नाही की ज्यामुळे आपण ते ग्रहण करू शकत नाही. आपली क्षमता नाही इंद्रियांची की त्याला ग्रहण करण्याची. इतकं दूर देशातलं आपल्याला ग्रहण नाही होऊ शकत. परंतु भगवान जे आपल्या समोर आहेत तर ते आपल्याला प्रत्येक क्षणामध्ये त्यांच्या त्या मुद्रेवरूनच, त्या पद्मासनामध्ये किंवा खड्गासनामध्ये त्यांनी जे धारण केलेले आहे आसन मुद्रा, त्यातूनच आपल्याला ते उपदेश देत आहेत की सर्व जग क्षणभंगूर आहे. जे जे दिसतंय ते सगळं अनित्य आहे, नष्ट होणार आहे. तू तुझ्या शाश्वत स्वभावामध्ये राहा. हा जो जीव आहे तो नष्ट होणार नाहीये. हा जीव निरंतर राहणार आहे. मग ही क्षणिकता पाहतोय, हे नष्ट होणार पाहतोय, मग तिथं आकुलता होणारच की. कारण कोणताही पदार्थ आपल्याला आवडणारी गोष्ट निरंतर राहावी वाटते, शाश्वत राहावी वाटते, पण ती राहणार तर नाहीच आहे. कारण ती पर्यायाचा स्वभावच उत्पाद वेळी रूप आहे. उत्पन्न होते आणि नष्ट होते. मग ती कायम कशी राहू शकेल? परंतु आत्मा मात्र कायम राहणारा आहे. म्हणून भगवंतांची मुद्रा आपल्याला सांगते की हे जीवा तू काय कर, ध्यान कर. हे जे इंद्रिय आहेत, इंद्रियांचे विषय आहेत, ते आकुलता निर्माण करणारे आहेत. कितीही इंद्रिय भोग भोगले तरी या जीवाला तृप्ती होत नाही, समाधान वाटत नाही. मग इथं सांगतायत की हे इंद्रियांचे विषय जीवाला आनंदकारी नाहीयेत, त्यातून तू तृप्त होणारा नाहीस. तुझा स्वभाव स्वयं तृप्त रूप आहे. आत्मस्वभावामध्ये इंद्रिय नाहीत, इंद्रियांचे विषय नाहीत. आत्मा सदैव शांत स्वभावी आहे. क्षणिकता असते तिथं आकुलता असते. जिथं शाश्वतता आहे तिथं बिलकुल आकुलता नाही. म्हणून आत्मा कसा आहे, निराकुल स्वरूप आहे. म्हणून प्रभूंना डोळ्यासमोर ठेवा, सतत प्रयत्न करा, अरिहंत सिद्ध प्रभूंचा जाप करा. आपल्या मनामध्ये, आपल्या वचनामध्ये प्रभूंना ठेवा, त्यांचं नामस्मरण करा, सतत जाप करा की तेच अरिहंत सिद्ध, मी अरिहंत सिद्ध होणार. आणि जे व्हायचंय त्यासाठी आपल्याला तसा आदर्श पाहिजे. ज्यांना पाहतो त्यांच्या सारखं बनावं वाटतं. मग तसं आपल्याला अरिहंत सिद्धांना पाहत राहिलो तर आपण पण अरिहंत सिद्ध होणार ही भावना निर्माण होते. ते भाव होतात की मला सुद्धा तसंच बनायचं आहे. म्हणून आपण नेहमी सांगतो ना की त्यागी आहे, तर त्यागींच्या जवळ आपण जातो, त्यांचं प्रवचन ऐकतो, त्यांची चर्या पाहतो. त्यामध्ये आपल्याला समाधान वाटतं, त्याच्यामध्ये एक भाव विशुद्धी होते. आपल्याला पण भाव होतात की आपण पण मुनी बनावं, मी पण दीक्षा घेणार, मी पण मोक्षाला जाणार, असे भाव करा. काही अवघड नाहीये, धर्म सोपा आहे. आणि ही साधना उत्कृष्टच करायची आपल्याला. शरीर शरीराच्या ठिकाणी आहे, मी त्यापासून भिन्न चेतनमय जीव आहे असं जाणायचं.
म्हणून पुढे काय सांगितलं पहा, दर्शनम जिन सूर्यस्य संसारध्वान्तनाशनम बोधनं चित्तपद्मस्य समस्तार्थ प्रकाशनम. दर्शनम जिन सूर्यस्य, जिनेंद्र भगवन कसे आहेत? सूर्या समान आहेत. जिन सूर्य म्हटलंय त्यांना. अशा जिन सूर्याचं दर्शन घेतलं असताना काय होतं? संसार ध्वंत नाशनम. बघा, फायदेच फायदे प्रभूंच्या दर्शनाचे. संसाराचा ध्वंत म्हणजे पूर्णतः नाश होतो, समूळ नाश होतो. आता आपल्याला काय पाहिजे? आपल्याला तेच करायचंय ना, या संसाराचा अभाव करायचा आहे. आपल्याला मुक्त व्हायचंय. या संसारामध्ये फिरणं आता बस. हे सगळं दुःख, ह्या शरीराचा संयोग वियोग किती सहन करणार? तर मला काय करायचंय? ह्या संसाराचा नाश करायचाय. तर उपाय सांगा. तर इथं सांगितलं, भगवंतांच्या दर्शनाने संसाराचा समूळ नाश होतो. जसं सूर्याच्या प्रकाशामध्ये अंधकार लवलेश मात्र देखील राहत नाही, थोडा सुद्धा राहत नाही. सूर्याचा प्रकाश पडला की अंधकार नष्ट होतो. तसं जिन सूर्याला पाहिलं असताना काय होतंय? संसार रूपी अंधकार समूळ नष्ट होतो. पूर्ण संसार नष्ट होण्याचा, नष्ट करण्याचा उपाय प्रभूंचं दर्शन आहे. म्हणून प्रभूंना पहा, प्रभूंचं दर्शन करा. भो प्रभो नमोस्तु नमोस्तु नमोस्तु. या प्रभूंप्रमाणेच है ना, प्रभू जसे आहेत तसाच मी पण जीव आहे. प्रभू जीव आहेत ना. प्रभू अनंत चतुष्टय युक्त आहेत. अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्याचे धारक आहेत. प्रभू वीतराग आहेत. प्रभू सर्वज्ञ आहेत. जसे प्रभू तसाच मी सुद्धा शक्ती रूपाने आहे. शक्ती पहा, जो शक्तीला पाहतो त्याचे व्यक्ती होते. शक्ती जाणली तर ती व्यक्तता निर्माण होऊ शकते, आणि जर शक्ती समजली नाही तर ती व्यक्त करण्याचा प्रयत्न होत नाही. मग इथं सांगितलं की भगवान जीव आहेत, तसाच मी सुद्धा जीव आहे. भगवान अनंत चतुष्टय युक्त आहेत, त्यांच्या समान हा मी देखील शक्ती रूपाने अनंत ज्ञान, अनंत दर्शन, अनंत सुख, अनंत वीर्यमय आहे. प्रभू वितराग आहेत, आहेत ते. त्या समान माझा स्वभाव सुद्धा आहे. माझ्यामध्ये कोणाविषयी राग नाही, कोणाविषयी द्वेष नाही. हा चैतन्य आत्मा प्रकारच्या दोषांनी मुक्त आहे. मी निर्दोष स्वरूप आहे. जाणा. प्रभू कसे आहेत? प्रभू सर्वज्ञ आहेत. सर्वाला जाणणारं ज्ञान त्यांच्या ठिकाणी प्रगट झालेलं आहे. लोकाला युगपत प्रत्यक्ष जाणतायत प्रभू. ही ज्ञानाची काय आहे? विशेषता आहे. ती प्रगट झालेली आहे प्रभूंच्या ठिकाणी. आणि तशाच प्रकारचं ज्ञान माझ्याजवळ शक्ती रूपाने आहे. सर्वज्ञत्व शक्ती संपन्न आहे. मी सर्वदर्शित्व शक्ती संपन्न आहे. निज शक्ती पहा, प्रभू जसे तसाच मी. म्हणून स्वतःला पहा, हा मी
चैतन्यमय जीव आहे. मला आनंदासाठी परद्रव्याच्या परकणाची देखील गरज नाहीच. मी स्वयं आनंदाचा रसकंद आहे. मी स्वयं अनंत ज्ञान संपन्न आहे. जाणा स्वतःला, हा मी निराकुल आहे. आत्मस्वभावामध्ये कुठल्याही प्रकारची चिंता नाही, आकुलता नाही, दुःख नाही. हा चैतन्य आत्मा निराकुल आहे, सुख दुःख रहित, अतींद्रिय आनंदमय आहे. या आनंदाचा अनुभव करा. जाणत रहा स्वतःला. विकल्प आले की प्रभूंकडे पहा. दर्शनं जिन सूर्यस्य संसारध्वान्तनाशनं बोधनं चित्तपद्मस्य समस्थार्थ प्रकाशनम्. प्रभू जिन सूर्य आहेत, जसं सूर्याच्या सानिध्यात सूर्य उगवला कमल उगवितात, म्हणजे फुलतात. कमळाची फुलं काय होतात, विकसित होतात. आपण पाहतो ना की सूर्याचा उदय झाला की कमळ फुलतात आणि सूर्याचा अस्त झाला की कमळ संकोचित होतात. म्हणजे प्रभूंच्या दर्शनाचं काय हे प्रभाव सांगतायत की जसं सूर्याच्या सानिध्यामध्ये कमळ जसं फुलतं, तसं जिनसूर्य भगवंतांच्या दर्शनाने ज्ञानरूपी काय चित्त, ज्ञानचित्त रूपी कमळ विकसित होत. म्हणजे आपलं ज्ञान प्रगट होत. आपल्याला भगवंतांचं काय दर्शन होत आहे आणि त्यामध्ये आत्मदर्शन होत. म्हणजे आत्मस्वभावाचा प्रत्यक्ष अनुभव होतो. निज स्वरूप प्रत्यक्ष दृष्टीगोचर होत. मी जीवच आहे याचा निर्णय होतो. जी वस्तू आपण पाहतो, ज्या वस्तूचा अनुभव करतो त्याचा निश्चय करतो ना. जी पाहतो, जसे हा टेबल आहे, हा ग्रंथ आहे, हे पाहिल्यानंतर आपण त्याचा निश्चय करतो. प्रत्येक इंद्रियांचा जो विषय आहे तो त्या त्या रूपाने जाणला असताना त्याचा निर्णय करतो. तसंच भगवंतांच्या दर्शनाने आत्मदर्शन होतं. निज आत्मा आपल्या दृष्टीगोचर होतो आणि हा आत्मा दिसल्यानंतर म्हणजे आपण जाणला असताना त्याचा त्या ठिकाणी निर्णय होतो की मी चैतन्य आत्मा आहे, मी जीवच आहे, मी शरीर नाही, मी चेतन ज्ञानमय आहे, मी स्पर्श रस गंध वर्णमय नाही. निर्णय होतोय ना. आणि पराचा निर्णय करण्याची क्षमता या ज्ञानामध्ये आहे आणि हे प्रगट होतं प्रभूंच्या दर्शनाने. म्हणून या ठिकाणी सांगितलं बोधनं चित्तपद्मस्य समस्थार्थ प्रकाशनम. प्रभूंचं ज्ञान काय करतंय, सर्व अर्थाला प्रकाशित करणार आहे. प्रभू स्वयं जाणतायत आणि जे जाणलं आहे त्याचा उपदेश देतायत. ते सर्व सांगतायत, वस्तू व्यवस्था दाखवून देतात. म्हणजे प्रभू हे संपूर्ण अर्थाला प्रकाशित करणारे आहेत.
अर्थ म्हणजे पदार्थ. या जगातील जे काही पदार्थ आहेत, 6 द्रव्य आहेत, त्या सर्वांना प्रभू प्रत्यक्ष जाणता आहेत आणि उपदेशाच्या द्वारे प्रत्येक जीवाला त्याचाच उपदेश देत आहेत. मग ते आपल्याला समजतंय ना. प्रभूंच्या दर्शनाने आपल्याला 6 द्रव्यांचं ज्ञान होतं, कारण त्यांच्या दिव्य ध्वनीतून ते खिरलेलं आहे. 6 द्रव्य आहेत, 7 तत्व आहेत, है ना. उत्पादवे द्रव्य, प्रत्येक वस्तूचा स्वभाव आहे. मी जीव आहे, मी पुद्गल, धर्म, अधर्म, आकाश, काल नाहीच. हे सगळं आपल्याला प्रभू दर्शनातून समजतंय ना. मग ह्या प्रभूंच्या दर्शनातून प्रभूंचा उपदेश, अमूल्य उपदेश आपल्याला समजतो, कळतो, है ना. प्रभूंना पाहूनच आपल्याला वस्तुव्यवस्था समजते. जिनागम आहे ना, आगमातून समजतं आपल्याला, कारण ती भगवंतांची ध्वनी आहे, दिव्य ध्वनी आहे. आणि त्याच्याद्वारे आपल्याला संपूर्ण पदार्थाचं ज्ञान होतं. जे जाणलं ते प्रभूंनी सांगितलं, आणि जे प्रभूंनी सांगितलं ते आम्ही तर्क अनुमानाच्या द्वारे काय केला, त्याचा निश्चय केला, निर्णय केला. 6 द्रव्यांचं अस्तित्व स्वीकारलं. या विश्वामध्ये 6 द्रव्य आहेत आणि या 6 द्रव्यामध्ये स्वतःला पाहिलं. कोण आहे मी तर चैतन्यमय आत्माच आहे. मी काय आहे, परद्रव्यापासून, पुद्गलादी द्रव्यांपासून भिन्न ज्ञानदर्शनमय जीव आहे. या पद्धतीने निर्णय करा. हे सांगितलं प्रभूंनी. ध्यान करा. ध्यान करायचं म्हणजे काय करायचं, तर भेद विज्ञान करायचं. स्वला स्व जाणायचं आणि परला पर जाणायचं. याला म्हणतात ध्यान. प्रभू ध्यान करतायत. कसं करायचं ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समजतं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर जीवाचं स्वरूप समजतं. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर शांतीचा, निराकुलतेचा उपाय समजतो. मग तो समजून घेऊन आपण सुद्धा ध्यान करायचं आहे. कोणत्याही अवस्थेमध्ये, कोणत्याही काय आहे काळामध्ये आत्मस्वभावाला जाणणं काय आहे, कठीण नाही. आपला स्वभाव आहे तो. म्हणून जाणा, मी तर चैतन्यमय जीव आहे. मी निष्परिग्रही आहे. मला पराचा किंचित मात्र देखील संपर्क नाही, संबंध नाही. मी स्वतंत्र जीव आहे. मी अनंत गुणांनी परिपूर्ण आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरज नाहीच. मी पूर्वीही होतो, आत्ताही आहे, पुढेही असणारच. मी शांत आहे. मी रागादी 18 दोषांनी रहित निर्दोष परमात्मा आहे. मी निसंग आहे. हा मी निराकुल आहे. हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. शांति शांति शांति. ओ
भाव करा. आतापर्यंत माझ्याकडून जे जे दोष घडले ते सगळे माझे दोष मिथ्या होत. मला जो आता त्रास होत आहे, शारीरिक त्रास होत आहे, वेदना होत आहेत, त्या योग्य मी जे जे चुकीचे भाव केले ते सगळे माझे भाव मिथ्या होत. मी कोणाचे अन्न तोडले असेल, कोणाला शारीरिक त्रास दिला असेल, मानसिक त्रास दिला असेल, तो सगळा माझा भाव, माझे जे काय आहेत दोष आहेत ते सगळे माझे दोष मिथ्या होत. वर्तमानामध्ये भविष्यामध्ये मला साधनेला बाधा येण्यायोग्य मी जे चुकीचे परिणाम केले ते सगळे माझे भाव मिथ्या होत. मी सर्व जीवांची क्षमा मागतो. सर्व जीव माझ्यावरती क्षमा भाव धारण करोत. सर्व जीवांची क्षमा मागा. सर्व दोषांचं प्रायश्चित्त म्हणून मी 9 वेळा नमोकार मंत्र म्हणतो. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो उवच्छायाणं, नमो लोये सव्वसाहुणं. क्षमा